तर आता उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले यांच्या नेतृत्वामध्ये हा मोर्चा गेटवेकडे निघालेला आहे। इथे दृश्य आपण पाहतो आणि मोठी गर्दी या मोर्चासाठी इथे झालेली आहे। राज्याच्या कानाकोपऱ्यातून महाविकास आघाडीचे कार्यकर्ते यामध्ये सामील झाले। स्वतः शरद पवार देखील या मोर्चामध्ये चालताना आपण पाहतोय। त्यांच्या नेतृत्वामध्ये हा मोर्चा निघालाय। शरद पवार, सुप्रिया सुळे एकत्रितपणे या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। तर महाराष्ट्रात म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नाही तर महाराष्ट्राची अस्मिता कोसळली असे या ठिकाणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी म्हटले। सरकारचा निषेध या ठिकाणी केला जातो। छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हाती घेत त्याच्यानंतर काळे फलक या ठिकाणी दर्शवत महाविकास आघाडीचे कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। शरद पवार, त्याच्यानंतर उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे, महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख नेते जे आहेत या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। आणि दुसरीकडे आपण पाहताय पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो ठिकठिकाणी तैनात करण्यात आला आहे। हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडिया जवळपास 2 ते 2.5 किलोमीटरचे अंतर आहे आणि या संपूर्ण मार्गावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। तर पोलीस कुठेही आता हा मोर्चा अडवणार नाहीत। हा मोर्चा शांतपणे गेटवे पर्यंत जाऊ दिला जाणार आहे। जे बॅरिकेडिंग करण्यात आलं होतं ते देखील काढण्यात आले। तसेच गेटवेचा संपूर्ण परिसर हा मोकळा करण्यात आलाय। आज रविवार असल्यामुळे मोठ्या संख्येने पर्यटक गेटवेच्या परिसरामध्ये येत असतात। मात्र महाविकास आघाडीच्या या मोर्चामुळे हा संपूर्ण परिसर जो आहे तो देखील रिकामा करण्यात आलाय। आज फक्त महाविकास आघाडीचे कार्यकर्ते या ठिकाणी आणि नेते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। हुतात्मा चौकावरून आता हा मोर्चा जो आहे तो पुढे सरकला असून गेटवेकडे निघालेला आहे। आज सकाळपर्यंत महाविकास आघाडीच्या या मोर्चाला परवानगी पोलिसांकडून देण्यात आलेली नव्हती। मात्र काही वेळापूर्वीच या मोर्चाला परवानगी जी आहे ती मिळालेली आहे आणि पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त महाविकास आघाडीमधले सर्व प्रमुख नेते या ठिकाणी उपस्थित आहेत। राज्याच्या कानाकोपऱ्यामधून महाविकास आघाडीचे कार्यकर्ते जे आहेत त्या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि ही 2 दृश्य आपण पाहताय। सर्व प्रमुख नेते जे आहेत ते एकत्रितपणे हातात हात घालत या ठिकाणी या मोर्चामध्ये सहभागी झालेत। स्वतः शरद पवार चालत या ठिकाणाहून या मार्गावरून निघालेले आहेत। तर दुसरीकडे आपण पाहतोय कार्यकर्त्यांची मोठी गर्दी सुद्धा। गेटवे ऑफ इंडिया जे आहे ते पर्यटकांसाठी बंद करण्यात आलेलं आहे। सकाळी 10 पर्यंत पर्यटकांसाठी गेटवे ऑफ इंडिया जे आहे ते खुलं ठेवण्यात आलेलं होतं। मात्र सकाळी 10 ची वेळ ही महाविकास आघाडीच्या मोर्चासाठी ठेवण्यात आलेली होती आणि आता आपण पाहताय की हळूहळू हुतात्मा चौकावरून हा मोर्चा जो निघालेला आहे तो गेटवे ऑफ इंडियाकडे काही वेळातच पोहोचेल। एका बाजूला आपण पाहतो की उद्धव ठाकरे, नाना पटोले एकत्रितपणे या मोर्चामध्ये चालतायत। आदित्य ठाकरे आहेत। दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं सुप्रिया सुळे, शरद पवार, शाहू छत्रपती महाराज हे देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। एका बाजूला ते देखील या मोर्चामध्ये चालताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। महाविकास आघाडीकडून जोडेमारो आंदोलन केलं जात असताना त्याच वेळेला भाजपकडून सुद्धा या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून आंदोलन केलं जात आहे आणि विरोधकांकडून फक्त याचं राजकारण सुरू आहे। नाना, तिन्ही प्रमुख नेते दाखल झाले, काय म्हणतात? बोलतो आम्ही थोडा बोलतो। चलो 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 बस नाही, कोण देत नाही अरे सॉरी साइड हो जाओ भाई। चल चल चल